नमस्कार. तर आज आपण आपल्या बाळासोबत एक गोष्ट ऐकणार आहोत. चिमणीचं सोन्यासारखं मन. आजची गोष्ट आहे एका छोट्याशा चिमणीची, जिने स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा जीव वाचवला. चला आपल्या गोजीरवाण्या बाळासोबत ही सुंदर गोष्ट ऐकूया. आरामात बसा, हळूच तुमचा हात पोटावरती ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. आता काही क्षण स्वतःला शांत होऊ द्या आणि मनापासून ही गोष्ट ऐका. एका हिरव्यागार जंगलात एक छोटीशी चिमणी राहत होती. ती दिसायला अगदी साधी होती. ना तिचे रंग मोरासारखे सुंदर होते, ना तिचा आवाज कोकिळासारखा गोड होता. पण तिच्याकडे एक अशी गोष्ट होती जी तिला सगळ्यांपेक्षा वेगळं बनवत होती. ती म्हणजे तिचं मन. ते खूप प्रेमळ होतं. दररोज सकाळी ती आनंदाने उडायची, दाणे गोळा करायची आणि वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक पक्षाला प्रेमाने चिवचिव करून अभिवादन करायची. एके दिवशी अचानक जंगलात खूप मोठं वादळ आलं. जोराचा वारा सुटला, मुसळधार पाऊस सुरू झाला, मोठमोठी झाडं हलू लागली. सगळे पक्षी सुरक्षित जागा शोधून उडून गेले. इतक्यात चिमणीला एक छोटासा आवाज ऐकू आला. आई, आई. एका झाडाच्या फांदीवरती एक छोटंसं पिल्लू घरट्यात अडकलं होतं. वादळामुळे ते घरटं जोरात हलत होतं. चिमणी काही क्षण थांबली. तिच्या मनात विचार आला, मी इथून उडून गेले तर मी सुरक्षित राहीन. पण लगेच तिच्या मनाने तिला सांगितलं, जर मी मदत केली नाही तर या छोट्याशा जीवाचं काय होईल? क्षणाचाही विचार न करता ती त्या घरट्याजवळ उडून गेली. तिने आपल्या छोट्या पंखांनी त्या पिल्लाला अलगद झाकलं. पाऊस तिच्यावर पडत होता, वादळं तिच्यावरती आदळत होती, पण ती हलली नाही, कारण त्या क्षणी तिच्यासाठी स्वतःपेक्षा त्या पिल्लाचा जीव अधिक महत्त्वाचा होता. काही वेळाने वादळ हळूहळू शांत झालं, ढग बाजूला झाले आणि सूर्य पुन्हा हसला. सगळे पक्षी परत आले. त्यांनी पाहिलं, चिमणी पूर्ण भिजली होती, थकली होती, पण तिच्या पंखाखाली ते छोटंसं पिल्लू सुरक्षित होतं. सगळ्यांच्या डोळ्यात तिच्याबद्दल आदर होता. त्या दिवसापासून संपूर्ण जंगलात एकच गोष्ट सांगितली जाऊ लागली, मोठेपणा शरीराने नसतो, तर मोठेपणा मनाने असतो. आजच्या गोष्टीचा बोध. बाळा, आयुष्यात नेहमी प्रेमळ राहा, दयाळू राहा. तुझ्या छोट्याशा कृतीमुळेही कोणाच्या आयुष्यात मोठा आनंद निर्माण होऊ शकतो. आता आपल्या बाळाशी काही प्रेमाचे शब्द बोलूया. हळूच पुन्हा एकदा तुमचा हात तुमच्या पोटावरती ठेवा आणि मनापासून हे शब्द म्हणा. माझ्या गोजिऱ्या बाळा, तू प्रेमळ आहेस, तू निरोगी आहेस आणि तू शांत आहेस. तुझं मन खूप सुंदर आहे. तू नेहमी प्रेम, माया आणि आनंद पसरवशील. आई आणि बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. तू आमच्यासाठी देवाची एक सुंदर भेट आहे. आजची सुंदर गोष्ट इथेच संपते. उद्या पुन्हा भेटूया आपल्या बाळासाठी आणखीन एका सुंदर गर्भसंवाद कथेसहित. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि रोज काही क्षण आपल्या बाळाशी प्रेमाने संवाद साधा. नमस्कार.